स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा दिवस खूपच मजेशीर आणि धमाल जाणार आहे. सुरुवातीला मी इथे रेडी झाली. आता मी एवढी का तयार झाले होते हे तुम्हाला पुढे समजेलच. रेडी झाल्यावर मी मस्तपैकी पाण्याच्या बॉटल वगैरे भरल्या आणि मग काय निघालो खाली जायला. तर जाता जाता मस्तपैकी वातावरण एकदम खतरनाक झालं होतं. म्हणजेच एकदम पावसाळी वातावरण झालं होतं. गारवा आणि हलका पाऊस, एकदम परफेक्ट क्लायमेट झालं होतं. मग काय गाडीत बसले आणि थेट निघालो दीदीकडे जायला, म्हणजेच बामणडोंगरीला. सो दीदीकडे जाता जाता मग क्लायमेट तर भारी होतं. ट्रॅफिक लागल्यामुळे मी एक मस्तपैकी झोप काढून घेतली. त्याच्यानंतर मग आम्ही पोचलो उलव्याला. बाबूला फळं खूप आवडतात म्हणून त्याच्यासाठी खास आंबे घेतले. आंबे घेऊन झाल्यावर आम्ही पोचलो बामणडोंगरीला. खाली दीदी भेटली. तिला काहीतरी काम होतं त्याच्यामुळे ती बाहेर झालेली. सो खाली इकडे मम्मी पप्पा तिच्याशी गप्पा मारत होते. मग काय आम्ही पोचलो दीदीकडे. मग लिफ्टमध्ये इथे आली मी, मस्त शायनिंग मारत होती. हे शायनिंग मारून झाल्यानंतर आम्ही पोचलो दीदीच्या रूमवर. बघतो तर काय कोणीच नव्हतं हॉलमध्ये. इकडे बाबू एकटाच झोपला होता मस्तपैकी शांत एकदम. आणि आत्या किचनमध्ये काम करत होते. थोड्याच वेळात बाबू उठला आणि मग त्याच्यासोबत खूप मजा केली. एका बाजूला पप्पा त्यांचं काम करत होते. दीदीने आलेल्या पप्पांना काम लावलं. सो आणि एकीकडे मम्मी बाबूसोबत खेळत होती. आजी आणि नातवाची मजाच काही वेगळी असते. सो ते खेळत होते. त्याच्यानंतर एकीकडे दीदी जेवण बनवत होते. मग काय सुपर डुपर मूवी लावला आणि मूवी बघता बघता जेवलो आणि मग परत थोडा बाबूसोबत टाईम स्पेंड केला. त्याच्यासोबत खेळायला खूप मजा वाटते. सो आली वेळ घरी जायची. मग काय बाबू पप्पांच्या मागेच लागला होता. त्याला आम्ही जाऊ नये असं वाटत होतं. खूप क्यूट वाटत होतं तो क्षण. शेवटी त्याला टाटा बाय बाय केला आणि आम्ही निघालो. आणि मग काय आम्ही लिफ्टमध्ये होतो. थोडी शायनिंग मारलीच पाहिजे ना, बनताय होत ना तो. मग काय खाली आलो तर पावसाचं पुन्हा हजेरी लावलीच होती पावसाने. बाबू खिडकीतून आम्हाला टाटा बाय बाय करत होता. भले त्याला तू लहान आहे, त्याला एवढं समजत नाही. मग त्यांनी कसं ना कसं टाटा बाय बाय केलं आणि आम्ही निघालो. पप्पांनी मला नाक्यावर सोडलं, म्हणजे घनसोलीला. मी मामीकडे चालली होती. पोचली मामीकडे तर बघते तर ते लोक डीमार्टला चालले होते. तर ते बोलले चल डीमार्टला सोबत. मग मी पण डीमार्टला गेली त्यांच्यासोबत. आणि